अरे हो हो, जाते का शांतार भाऊच्या अंगावर? हे देवल्या का अंगावर आणतं काय गाडी? नाही हो शांतार भाऊ, हे जरा बैल आवडून नाही लागला ना. हे याचा कासरा राजू तुटला राजू. हे मी एखादं सराट गिराट आणलं का सोबत? सराट आणलं मी एक, पण ते मला पाहिजे ना आता. हे आता वर्णन न्यायला लागलं मला म्हशीसाठी. नाही एखादं शिल्लक असेल तर द्या म्हटलं. लहान नाही का झाली रे तू? हा, एवढी बैलगाडी घेऊन आला तू तर मग एक दोन सराट शिल्लक आणायला नाही पाहिजे का सोबत? आणि हे बैलगाडी रे, हा तो इकून कुठून आणली? हे रस्ता इकून आहे, तू इकून कसं काय आला? हे सकाळी जोरात आला ना पाऊस, त्या पावसानं सगळं गाठा झाला ना त्या रस्त्यावर. पाहिजा बा तुम्ही पण गाडी अडकलंच ठेवता. हा, त्या मारत्याच्या वावराजवळ लय गाठा झालेला आहे बरं तिथं. फसते एकदम गाडी तिथं. हो का रे, एवढा गाठा झाला का लगे? हा, पाणी तर काही तेवढं आलं नाही वाटते ना पाऊस? हो एकदम जोरात झाला ना. हो गावात तरी कमी आहे, तिकडे वावरानं लय आहे बरं. ते नालं सगळं वाहू राहिलं ना. बरं झालं ना रे, चांगला आला पाऊस तर मग. हा, एरी आपण पावसाची वाट असतं पाहत होतो. हे आता जर आणखी 2-4 दिवस लेट झाला असता तर का मार खाल्लं असतं ना सोयाबीननं. आता काही टेन्शन नाही, मस्त झाला पाऊस. हे सरपंच असतं काही करत आहे, ते टप्पा लावा म्हणे. फुलावर आलं होतं ना एकदम. आता बरं झालं हे पाऊस आला तर टप्पा लावायचं काम नाही दिले. बरं झालं ना, माय बी सोयाबीन आता फुलावरच होतं. बरं शांताला भाऊ, तेवढा जरा कासरा द्या बरं, ते खाली सटकलेला आहे तेवढा द्या बरं मग हातात. हे राजू गाडीवर उतरलं की हे बैल राजू थांबत नाही तर. बरं देतो थांब. बाजू पण हा आवडून धर त्या बैलाले, नाही तर मग अंगावर येईल का? का बिले का हे कासरा होय का बे? हे सडला नाही का सगळा? मालकाला सांगत नाही का बिले का तू? हा, हे एवढे कासरेले का सोडून राहिले तरी सांगत नाही? हा, सांगायचं ना कासरा आणा म्हणाचं. सांगितलं ना म्या त्या दिवशी, म्हटलं सरपंचाला, म्हटलं ते सडले म्हटलं सगळे कासरे. ते म्हणे आता पोयाले बदलाच लागते म्हणे, राहू दे म्हणे आता पोयापर्यंत. सांगा आता, एवढा पैसा असून सुद्धा कंजूसपणा करते का सरपंच बी? बरंच बरं आहे बा, घे पकड. आणि पाहिजो हा थांब इथं थांब. हा, मला पहिले माई गाडी काढू दे पुढे. माई गाडी तिकडे पुढे जाऊ दे, मग काढवा. नाही तर हे कासरा नाही का हे तुटला गिटला तर मग अंगावर याची गाडी. असं करता मग चालता का माऊरले? हा, ते कटलं चाललं बरं. लेकरं चालले सगळे त्या कटल्यात. हा, जायचं असेल तर सांगा आताच. पाऊल पाटील जायचं का? पाहतो उड्या, मी बाबाला विचारून पाहतो. बाबांनी जर जाय म्हटलं तर येतो मग. तुमचं तर राजू बाबाशिवाय पाणी हालत नाही. हा, आपण काय राजू बाबा का नाही म्हणणार आहे का तुम्हाला? हा, आपण देवाच्या दर्शनाला चाललो ना, आपल्याला तिकडे फिरायला चाललो आपण ना. जाय म्हटलं तर येतो मग. खरंच बरं आहे बा. आणि तू रे भानू, हा का तुला विचार लागते बाबाले? नाही, मला काही बाबाला विचारायचं काम नाही. पण कसं आहे माहिती आहे का, आता हे माझ्या घरच्या बाईचं राजे ते पहिलं रक्षाबंधन आहे ना, त्याच्यानं तिला मग माहेरी सोडा लागतील का? अबे रक्षाबंधन आहे तर तुझे काय काम आहे मग तिथं? हा, इथून गाडीत बसून द्यायचं, जाते मग ती. हा, वाडेगाव का लय दूर आहे का लगे? दूर नाही, पण ते म्हणे पहिलं रक्षाबंधन आहे तर चला म्हणे, नेऊन सोडा म्हणे मले. तूही नाही का चाल म्हटलं की चालला? हा, सांगायचं ना मला इकडे माऊरले जायचं आहे म्हणाचं. तिकीटीचे पैसे काय पाहिजे ते घे आणि जा. येतो ना मग, जात असेल तर पाठवतो तिले आणि मी येतो मग. येतो नाही, याच लागते. हा, सरळ सांगायचं म्हणाचं, मी म्हणाचं सोबत्याला सांगितलं म्हणाचं येतो म्हणून, मला जाच लागते म्हणाचं त्याच्यासोबत. ते मार्केदा ते वहिनी बोलावं राहिले तुले, ते अर्जंट बोलावं राहिले म्हणे. हो का रे, काय काम आहे म्हणे अर्जंट? ते काम आहेत बा, पण लवकर यायला सांग म्हणे. भानू मी येतो, लगेच घरी जाऊन येतो पटकन. पाय मार त्याचं, आपल्याला सांगते कडक बोलायचं. हा, आणि हे तर एका आवाज दिला की लगेच चालला घरी. थांबणार मारती घरी, काय एवढं काय अर्जंट काम नसल. पण मी काय म्हणतो, ते आपल्या ते कटल्यावाल्याकडे जा लागल ना, ते शाखरच्या इकडे जा लागल आणि त्याला विचार लागल ना, ते कटलं जाते का नाही, जागा आहे का नाही ते पाहा लागल ना. ना लगे 2 मिनिटात येतो मी. मग आल्यावर पाहू आपण एक परी काय विचारू त्याले. हा, थांब आलोच 2 मिनिटात आलो. आले का तुम्ही? मी वाटच पाहू राहिली. बरं बसा आता, जेवून घ्या. माऊली जातो म्हणून विषय काढून पाहाव का गड्या, आणखी नाराज नाही झाली पाहिजे फक्त. बरं, मी काय म्हणत होतो? बोला ना, काय म्हणता? काही नाही, तुझ्यासोबत याच लागेल का मला? असं काही नाही, पण तुम्ही जर आले तर जरा घरच्या बरं वाटते. हा, चला ना, एरिया आता तुमच्या ट्रिप नाही, काही नाही. आज घरी जा ना तुम्ही. नाही, ट्रिप गिप काही नाही, पण ते मारती म्हणे परकमेल जाऊ म्हणे आपण माऊरले. त्याचा विचार झालता माया, पण जाऊ दे, येतो मी तुझ्यासोबत, काही टेन्शन नको घेऊ, जाऊ दे. हो, रक्षाबंधनला चालले बरेच जण परकमेल नाही का? मग जा ना, काय हरकत नाही, गेले तर चालते तुम्ही मग. येतो ना तुझ्यासोबत, काही टेन्शन नाही, आपल्याला जाता येते नंतर एखाद्या वेळेस वाटल्यास. तसं नाही, आता ते मारुती भाऊजी ते सगळे चालले म्हणता ना. हा, तुम्हाला चला म्हटलं म्हणता, मग जा ना, काही हरकत नाही. मला इथून बसून दिलं तरी चालते तुम्ही. हा, मी जाते इथून. हे समजदार आहे, पण जाऊ द्या, तिला एकटीला पाठवल्यापेक्षा येतो म्हण लागल. जाऊ दे, येतो ना मी, येतो, नेऊन सोडतो तुले, नंतर पाहता येईल, जाऊ दे. नंतर कुठे मदत जाणवत असते का? जाऊ द्या, आता चालले म्हणता सगळे जण चालले ना, जा मग तुम्ही. आता एरिया आता पावसाचं वातावरण आहे, मी जाते बसने, काही टेन्शन नका घेऊ, जा तुम्ही.
बस बा याला म्हणते बा समजदार बायको. बघा मग जाते म्हणते इथं. हां एरी आपण जर गेलं का नाही तर तेले आणखी भूदंड. हां म्हणाल जवळ आले बा पाहुणचार करा हे करा. बरं ठीक आहे मग जाशील ना मग तू एकटी. हां काही टेन्शन नाही ना. हां मी जातो मग माऊरले. काही हरकत नाही. एरी आपला ते चिवडा जुळा केलेलाच आहे, ते घेऊन जा आणि जरासा डबा बनवून देते मी तुम्हाला. बरं ठीक आहे जास्त काही पोळ्या देऊ नको, 2-4च दे. हां बरं ठीक आहे मी मारतील भेटून येतो. हां बरं या मग. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. काय आले का मारती, किती वेळची वाट पाहू राहिलो आम्ही तिकडे. हां आले का फोनही नाही बे, तुझ्या फोन करून लागू राहिला रे. काय सांगावं ताईले, मॅच स्विच ऑफ करून ठेवला ना. फोन लागला नाही. हो लगा ते चार्जिंग संपली वाटते बे त्या याची. चार्जिंग संपली म्हणून लागला नसेल. चाल ना मग त्या सचिनच्या घराकडे जायला लागलं ना आपल्याला. ते विचारून घेऊ त्याला आपण कटल्या जागा आहे का नाही आहे, किती जण आहे काय आहे ते. हां विचारू चाल. तुम्हीच जा ना विचारून या ना. विचारा ते मग पाहता त्या. आता झाले का तुले का घाई करत झाले का ना आता का तुम्हीच जा म्हणतं. युराला का नाही. हो पाहू ना, ते पहिले विचारत घरी, कटल्यावाल्याला विचारत घरी. बापरे हे कधी आली. चला ना, झाली ना माहिती तयारी. हो झाली का तयारी. थांब ना मग, बस झालं 5 मिनिटात कपडे बदलतो मी. हां मारत्यान वहिनी कुठे चालले म्हणा. वहिनी कुठे जायचं तयारी आहे. कुठं नाही हो भाऊजी, हे आता रक्षाबंधन आहे ना उद्याचं, त्यासाठी चालली ना. हो का मग हे मारती भाऊली घेऊन चालले का. हो मग नेऊन सोडाले. मग काय एसटीन जाणार आहे का मी. एवढ्या घरची गाडी असल्यावर एसटीन कुठे जाणार आहे. नाही तसं नाही, माऊरले जाऊ म्हणे हे मारुती, म्हणून म्हटलं बा. हो का माऊरले चालले म्हणता का तुम्ही. नाही हो माऊरले कुठं मजा केली होती बा मी याच्यासोबत. नाही नाही मी येऊ राहिलो ना. येतो तू नेऊन सोडतो बा. तेच म्हटलं मला नेऊन सोडा, मग एक तिकून आल्यावर जाय कुठे जायचं ते. सांगा आता मारते आपल्याला सांगते वाटते मोठेपणा. हां याचं तर वहिनीच्या समोर काहीच चालत नाही वाटते. कशी म्हणे घरी कडक सांगायचं म्हणे चाललो म्हणून मी. बरं जाऊ दे रे मारती, येतो आम्ही. गेली का हे. अरे भानू कसं आहे माहिती का, ती एवढ्या प्रेमानं चालमती नेऊन सोडाले तर मग नाही म्हणता येत नाही का. एक तर पहिलेच तर तुला माहित आहे कसं वांद झालं होतं आपलं. त्याच्यानं आता काही बोलता येत नाही जास्त. तसं मी जर येत नाही म्हटलं तर ती काही बोलणार नाही. जाती ती एकटी. पण म्हटलं जाऊ द्या, जरा जाऊ नेऊन सोडायला गेलं तर जरा सासे बाले बरं वाटत. सांगा आता यानं जर नाही म्हटलं तर एकटी जाते म्हणते ते. हां आता ऐकलं नाही का म्हणा आम्ही. हो ते बरोबर आले का मारती तू. पण आम्हाला म्हणले का तू आपण जाऊ म्हणे. हां मी का घरी सांगितलं का म्हटलं येत नाही म्हटलं, मी कॅन्सल केलं जाणं. हां तू आता म्हणता आता जाऊ नाही म्हणतं. हो ना का मारती. हां मी बाबाला पैसे किसे मागितलेले का जासाठी. जाऊ दे ना मग, तुम्ही दोघं जण जा ना. आम्हीच काय जातो आता. हां जाऊ दे बा, मी नेऊन सोडतो बाईले. हां जाऊ दे. बरं जाऊ दे मग, जाऊ आपण एखाद्या वेळेस, मधात एखाद्या वेळेस जाता येते. आले का काय म्हणते, तुमचा डबा गिबा सगळं बांधून ठेवला. याचं सगळं सामान दिलं तुम्हाला. जरासे चिवडा लाडू आहे ते बी खाता का लागलं तर. आणि ते पाण्याची बॉटल बी दिली, शाल बी दिली तुम्हाला. अंगावर घ्यायला लागली तर सगळं सामान आहे याच्यात. चला आता मला फक्त गाडीवर बसून द्या तुम्ही, मग तुम्ही वापस आले तरी चालते. सांगा आता इले रक्षाबंधनला जायचं होतं बरं. हां पण तरी पण हिनं वेळात वेळ काढून सगळं मला डब्बा गिबा सगळं बनवून दिलं. आता कायचं पण त्या मारत्यानं फिसकून दिलं ना. परत झालं म्हणा ते. हां येरी पण कसं आहे माहिती आहे का, इले एकटीला मला पाठवा नव्हतं वाटत. जाऊ द्या नेऊन सोडतो आता इले. बरं मी काय म्हणतो, आता ते आमचं माऊरचं कॅन्सल झालं. माऊरले काय जात नाही आता मी. हां चाल मी तुला नेऊन सोडतो डायरेक्ट. कॅन्सल कोण झालं. मी जात होती इकडे एकटी. तसं काही नाही, ते मारुतीचं बी कॅन्सल झालं. ते आता ते राणी वहिनीला घेऊन चालला आणि ते लाईने पाटील बी येत नाही म्हणते. जाऊ दे मग आता, काय जाण्यात काही मजा नाही. बरं कर मग आता लवकर तयारी कर. हां मी नेऊन सोडतो डायरेक्ट तुले. बरं का, बरंच मग माझ्या मनासारखं झालं. जाऊ दे चला मग, चला करते मी आता लवकर तयारी करते. जाऊ आपण. बरं ठीक आहे कर मग तयारी. चला बा मंडळी, अशी आहे रक्षाबंधनची धामधूम. कसं आहे माहिती आहे का, आता रक्षाबंधन म्हटलं की प्रत्येक बहिणीले भावाकडे जाण्याची ओढ असते. आता तेच बरोबर आहे. या निमित्तच कसं आहे माहिती आहे का, सगळ्याच्या भेटीगाठी होतात. बरं ते जाऊ द्या, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं. आधीच्या व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल PSI सुभाष साहेब पैकराव, श्रीकांत भाऊ वाघ, नितीन भाऊ धोटे, निलकंठ भाऊ धानोरकर, ठाकरे भाऊ, पुरुषोत्तम भाऊ ठाकरे, त्रिशा गौरव ठाकरे, कुणाल भाऊ मोडक, साहिल भाऊ बोबडे, सतीश भाऊ रंगारे, विठ्ठल भाऊ लाहोरे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.